मिर्जा जी, मुबारक हो, मुबारक हो। सिवा ने उसका किला कोंडाणा कुंवर कीरत सिंह को सुपूर्द कर दिया। सुभान अल्लाह, वाह वाह, क्या खबर सुनाई है तुमने। काफी ऊंचा, मजबूत और अजय किला है राजा जी। उसी किले को पिछले 2 साल से हमारे राजा जसवंत सिंह जीतने के लिए झूझ रहे हैं, लेकिन किले की दीवार की कंकर तक को नहीं हिला पाए। जीतना तो कोसों दूर है। ताज्जुब है, सिवा इतनी आसानी से मान जाएगा और इस तरह से किले को सुपूर्द कर देगा, कौन जानता था। लेकिन अब हमें उस किले की परवाह नहीं। राजा जी। हाँ सूरज सिंह, क्योंकि अब सिवा की जान, सिवा की सांसें हमारी इस मुट्ठी में कैद होने वाली है। हम कुछ समझे नहीं। सिवा की जान का मतलब है सिवा का बेटा संभा, वो हमारे इन्हीं हाथों में आने वाला है। फिर देखना हम सिवा से कैसे पल पल का हिसाब लगाते हैं। बिल्कुल बिल्कुल, बहुत परेशान किया उन्होंने आलमगीर को, अब हिसाब लेना होगा। और जब मिर्जा हिसाब लगाता है तो 7 पुश्तों का हिसाब लेता है। यही तो वजह है कि पूरा हिंदुस्तान मुगल सल्तनत की पनाह में है। मिर्जा की मिठास ही जहर से ज्यादा कातिलाना है। इंतजार है तो बस सिवा के बेटे का। माफी मिर्जा राजे, लेकिन आपने तो शंभू की हिफाजत की कसम खाई है। खाई थी और हजम भी हो गई। लेकिन आप तो प्रभु रामचंद्र के वंशज हैं। हूं, लेकिन अब आलमगीर औरंगजेब ही हमारे प्रभु रामचंद्र हैं। जाओ जाकर पता लगाओ संभा कहां तक पहुंचा है और खबर हम तक पहुंचा दो। जी। बघून घ्या एकदा। मातोश्री, मातोश्री, हे लुगडेही ठेवा आमच्या संदुकीत। हे लुगडं? हे तर आऊसाहेबांचं लुगडं, तुम्हाला कशाला ते? रात्री आम्हाला पांघरायला, त्याशिवाय आम्हाला झोपच लागणार नाही। शंभूबाळ, आता सवय झाली आहे ना आम्हाला, कळलेत तसे त्यांच्या कुशीतच झोपतो आम्ही। तिकडे एवढे नसले तरी यातच कसे तरी झोपू आम्ही। अहो पण ते बरं दिसेल का मिर्जाच्या छावणीत? औरंगजेबाचे अंगरखे घालून बसण्यापेक्षा आमच्या आजीचे लुगडे कितीतरी श्रेष्ठ। पंत, हम देखना चाहते हैं कुंवर को। कहाँ है कुंवर? हाँ हाँ, अभी आ ही रहे होंगे कुंवर शंभूराजे। आप सब्र कीजिए, चिंता करू नका, मनात संदेही आणू नका उग्रसेन जी। नहीं नहीं, मैंने तो यूं ही मजाक। मजाक मध्ये 1 लाख मुघल सैन्याच्या छावणीत जायचे आणि तिथे राहावयाचे हे कुणा साधारण मुलाचे काम नाही। त्यासाठी छावा पाहिजे, छावा। हाँ बिल्कुल बिल्कुल। आपण या छाव्यास पाहिलेत ना की आपणास सांगायची सुद्धा गरज नाही की हेच युवराज शंभूराजे आहेत। आपण बेडूक खाणारे अनेक साप पाहिले असतील, पण स्वतःच्या मस्तकावर धरणी धारण करणारा एकच शेषनाग असतो। असे आहेत आमचे शंभूराजे। मातोश्री, आशीर्वाद द्या आम्हाला, आम्ही निघालोय। ही आमची पहिलीच मोहीम आहे। याआधी आम्ही कधीच रणांगणावर गेलो नाही आणि कोणती लढाई पाहिली नाही, तरीही भीती नाही वाटत। नाहीतर काळजी कराल, एवढं मूल कसं गेलं, का गेलं? काल परवापर्यंत आम्ही बच्चे होतो, पण आता छावे आहोत। शूर आबांचे शूर छावे।
केव्हा माघारी येणं होणार? आम्हाला माहित नाही. आबासाहेब म्हणाले जा, म्हणून आम्ही निघालो. जा, पण लवकर या. आता तो मिर्झा राजा सोडेल तेव्हाच आम्ही येणार. छावणीत सकाळचं दूध प्याल आणि दुधात साय आली तर काय कराल? माहित नाही. तिथे कोण असेल रागवायला, चिडायला? आता जामीन राहणार ना, त्याचा एवढा विचार कशाला करायला पाहिजे? काळजी घ्या. यशो, आम्ही माघारी येईपर्यंत आऊसाहेबांची नीट काळजी घ्या. जी. आणि आम्ही राजगडावर नसताना तुम्ही शंभू म्हणून वागायचं. तेवढ्याच मातोश्री खुश होतील. त्यांना विरुंगुळाही मिळेल आणि आऊसाहेबांना तेवढाच दिलासा. येतो आम्ही. आम्ही शंभू बनायचं म्हणजे नक्की काय करायचं? सतत डोळ्यात तेल घालून राहा. काळजी घ्या. मिर्झानं जरी शपथ घेतली असेल तरी राजकारणात गाफेलपणास वाव नसतो. जी महाराज. बहिर्जींच्या माणसांबरोबर प्रत्येक प्रहाराची खबर आमच्यापर्यंत पोहोचवत चला. जी. आणखीन एक, शंभूराजेंना क्षणभरासाठी नजरेआड होऊन देऊ नका. दुसरं म्हणजे त्यांच्यातले प्रभू रामचंद्र सतत कसे जागृत राहतील ते बघा. वय. तात्याबा, घाबरू नका. जी महाराज. तुम्हा सगळ्यांच्या जीवावर, तुमच्या हिमतीवर आम्ही शंभूराजेंना तिकडे सोडत आहोत. सगळे सगळे सावध राहा. संशयाचा नुसता वारा जरी आला तरी एकमेकांना सतर्क करा. जी महाराज. निश्चिंत राहा. महाराजांना साधं खरचटलं तरी मिर्झा राजाच्या छावणीत मिर्झाच्या गळ्यावर तलवार ठेवल येऊ नेताजी. नेताजी, तुमचा प्रति शिवाजी हा लौकिक आहे. तुम्ही शंभूराजांबरोबर आहात म्हणजे आम्हीच आहोत आणि हे मिर्झास ठाऊक आहे. पण शेवटी मोगलांची छावणी ती. शंभूराजे एकदा का छावणीत गेले की आम्ही इथे खोड्यात अडकल्यासारखे होऊ, जखडबंद होऊ. म्हणूनच हर एक गोष्टीत चाणाक्षपणा, चतुराई हवी. आनंदराव आणि मकोजी तुमच्या बरोबर असतील. इथे आम्ही मिर्झाला लवकरात लवकर किल्ले द्यायची व्यवस्था करतो, म्हणजे शंभूराजेही स्वराज्यात माघारी परततील. आणखीन एक गोष्ट, त्या दिलेर खानाकडे लक्ष ठेवा. समजलं? जी महाराज. मिर्जा जी, ये हम क्या सुन रहे हैं? क्या सुना आपने? जो सुना गजब है. क्या चालाकी की है, ला हौल वला कुव्वत. पनालगढ़ की मुहिम के वक्त सिद्दी जौहर को चकमा दिया शिवा ने, ये कहकर बेवकूफ बनाया उसको कि संधि करना चाहते हैं उसके साथ, और अपनी जगह नकली शिवा भेज दिया. क्या आप जानते हैं? हाँ, हम जानते हैं. मिर्जा जी, खून पसीना एक करके हमने इस मुहिम को खड़ा किया है. अगर नकली संभा यहाँ आ गया तो हमारी सारी मेहनत पर पानी फिर जाएगा, और फिर हम बादशाह सलामत को क्या जवाब देंगे? देखिए, हम जानते हैं कि सिवा हमारे साथ किसी तरह की बदसलूकी नहीं करेगा. अब हमारा तो खुदा ही मालिक है. शंभूराजे, शिवबांचे एक युद्ध दुसऱ्या युद्धासारखे नसते, बरोबर ना? हो, अफजल खानास बोलावून घेतले, पन्हाळगड युद्धात शत्रूंपासून दूर गेले. शाहिस्ते खानाच्या युद्धात स्वतः लाखोंच्या सेनेत घुसले. ते एकदा जसे वागतात तसे दुसऱ्यांदा वागत नाहीत. एकदा ज्या वाटेने जातात दुसऱ्यांदा त्या वाटेने जात नाहीत. जी आऊसाहेब. एवढेच काय, त्यांच्या सरदारांनाही आदेश असतो, रानात जर छावणी असेल तर झोपण्याची जागा बदलत राहा. प्रातःकालपर्यंत एकाच ठिकाणी झोपू नका म्हणून. तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा. जी. तुम्ही मिर्झाच्या छावणीत जाल तेव्हा हत्ती, घोडे, सैन्य, उंट दिसतील, तोफा दिसतील, पण त्याचे मनावर दडपण येऊ देऊ नका. समूहातील लोक पळून जाण्यासाठी मार्ग शोधतात,
त्यामुळे मोठ्या संख्येकडे तुच्छतेने बघायला शिका. कोणत्याही प्रकारचा दुबळेपणा मिर्झाला दिसता कामा नये. लक्षात ठेवा, तुमचे आजोबा महाराज साहेब यांनी स्वतः निजामशाही चालवली होती. तुम्ही त्यांचे नातू आहात आणि स्वराज्याचे युवराज आहात. आपल्या लोकांनाही तेव्हाच आनंद होईल जेव्हा तुम्ही कणखरतेने मिर्झाच्या गोटातून राजगडावर परत याल. तुमचा खंबीरपणा त्यांना वाघाचे बळ देईल. त्यामुळे लक्षात ठेवा, छावणीमध्ये तुम्ही नाही तर मराठ्यांची हिम्मत चालली आहे आणि हेच तुमच्या मनावर बिंबवा. तुम्ही मिर्झाला घाबरवलात तर लाख मोगल घाबरते आणि लाख मोगल घाबरले तर औरंगजेब घाबरेल. जी आऊसाहेब. तुम्ही छावणीत निघालात 9व्या वर्षी. कठीण काम आहे, पण तुम्ही ते लीलया करू शकाल हे ठाव आहे आम्हाला. आयुष्यमान भाऊ. शंभूराजे, कोणाचं काही खाऊ नका हा. जी मातोश्री. अगदीच कोणी दूध दिले, सरबत दिले तर अर्धे देणाऱ्याच्या पेल्यात होता आणि त्याने प्यायल्यानंतरच आपण घ्यावे. जी मातोश्री. एकटे दुकटे बाहेर पडू नका आणि उशाशी तलवार असू दे. जी. मिर्झा जरी रजपूत असला तरी ती औरंगजेबाची सावली आहे, हे ध्यानात ठेवा. हो. जी मातोश्री. मुजरा आबासाहेब. असू दे असू दे. उलटा रिवाज कशा पायी पाडतायसा? खरं तर आम्ही करायला पाहिजे तुम्हाला मुजरा. नेताजीराव, असू द्या, तुमचा मान आहे. अहो असं कसं? आमचं धाकलं धनी आहेत ते शंभूराज. उग्रसेन सरदारांची ओळख करून घ्या. हे आपल्याला छावणीत नेण्यासाठी आलं. ठीक. आप है युवराज और आप है सरदार उग्रसेन. प्रणाम काकाजी. प्रणाम प्रणाम. यही है ना राजे की फर्जन, असली फर्जन? जी हाँ, संदेह मत रखना, यही है बिल्कुल. यांना संशय येणारच. काकाजी. जी. चिंता करू नका, आम्हीच आहोत राजांची फर्जन. हमने तो मजाक किया. चलिए, देर हो रही है. बस आहे. शंभूराजे,
ठीक है, यही है, हमारा वहम मिट गया। ही कवड्यांची माय आज ही आम्ही तुमच्या गळ्यात घालतो आहोत। आजपासून तुमचा जीव तुम्ही कवडीप्रमाणे माना। आज तुमचा जीव रयतेसाठी कवडी समान समजा। जी आबासाहेब। शंभूबाळा, आई तुळजाभवानीचं आपल्या भोसलाई कोळीला मिळालेलं हे देणं आहे। आपण तिचे भूती आहे। तिच्या समोर रक्ताचा गुलाल उधळत आणि जीवाचा जळता पोत धरून नाचायचं। भान ठेवा, या कवड्यांचं मोल जाणं। आब राखा, कोणताही प्रसंग येऊ द्या, ही माय गळ्यातून उतरवायची नाही। जी महाराज, येतो आबा। काळूजी काका, तुम्ही? जी, तुम्ही तलवार बांधली कमरेला आणि आम्ही आमचं इमान बांधलं स्वराज्याला। हे बरं केलं। तुमच्या पालखीचं भुई झालो आणि सोनं झालं बघा आमच्या जीवाचं। पण काळूजी काका, तुम्हाला याची सवय नाही? अहो, सवय करून घेऊ आम्ही। आता आम्ही तुमच्या संगत सावली सारखंच राहणार। चला बसा धाकलं दनी, बसा। थांबा, अंगारा राहिलाच। आई शिरकायचा घ्या। रडू नका, शांत व्हा बघू। ऐका आमचं, रडू नका। आम्हाला रडू नका म्हणताय, पण तुमचे डोळे का भरले? आमचे छे छे, एकटं लेकरू केलं, पण एका शब्दाने जाणार नाही असं म्हणालं नाही लेकरू। समजवावं लागलं नाही की शिकवावं लागलं नाही, सगळी समज उपजतच त्यांना। कसे राहतील हो तिकडे मोगलांच्या छावणीत एकटेच? त्यांना मिर्झा राजा काय म्हणेल आणि ते काय म्हणतील मिर्झा राजांना? अवघड आहे हो। खेळण्याच्या वयात राजकारणाच्या पटावर उभं केल्यानंतर काय सोपं असणार आहे? भीती वाटते हो। कसली भीती? ही वादळापूर्वीची शांतता तर नाही ना? मिर्जा जी, कुंवर संभा आ रहा है। संभा आ गए। आइए आइए कुंवर जी, आइए, पधारिए, स्वागत है आपका।